पण माझ्या डोळ्यातील अश्रू अश्रू कसे थांबणार? आई अगं बाबाची आठवण विसरून जा आणि आमच्याकडे पहा. समोर माझा भाऊ चंद्रकांत तुला सुखात ठेवेल. आई लता लता, कुंकवाचे दाणे माझे गेले रे. माझ्या गळ्यामध्ये फासा पडला आहे. मी त्यांना कसं विसरू? आई अशी लढत बसलीस तर कसे चालायचे? बाबा गेले ते परत येणार नाही. मालकीन बाई खरं आहे. आता मालकाची आठवण विसरून जा. सदू, मालकाची आठवण कशी विसरणार? बाई साहेब माझे एक विचार आहे, सांगतो ऐका. ऐका विचार सदू भाऊ, तुमच्या बोलण्याला माझी संमती आहे. खरोखर चंद्रकांत आणि लताचे लग्न करून मोकळे व्हावं असं मला वाटतंय. सदू काका आपल्या मनातून मी निघून जाणार नाही. लता ताई करिता वर शोधून पहा. ठीक आहे चंद्रकांत, मी आज नवरदेव मुलाला पाहायला जातो. सदू भाऊ, मुलीला
शोभेल असं वर पाय. बाई साहेब, आपण काळजी करू नका. मी आता जातो गडचिरोलीला नवरदेव पाहण्यासाठी. काय डोंगरीला आहे का? हो, छान असेल तर तेहतीस जातो, नाही तर नवरगावला असेल ना. हा, बरोबर आहे का? तेहतीस नाही जाऊ मग रायपूरला. हा, रायपूरला चांगला नसेल मग नवरदेव. आता आमच्या गावचे रोज जातात का नाही रायपूर नवेगाव? आता जातो नवेगावलेच जातो. आले बेटा थोडीशी मालही दे. दिवाळी देईल नाही का मला? चाल चंद्रकांत आणि लता, चाल आपण आता जेवण करू. आई, तुम्ही पण आमच्या साथ जेवायचे. आई, चाल ना जेवायला. अशी किती दिवस शोक करणार? चाल जेवायला, नाहीतर आम्ही सुद्धा जेवणार नाही. आई, लताच्या म्हणण्याप्रमाणे चाल जेवण करायला. अगं, बाबाची आठवण विसरून जा आणि या चंद्रकांतची आशा धर. आई, चाल जेवायला. चला मुलांनो. नमस्कार सावकार. नमस्कार, या बसा. आपण कोण व कुठले? नमस्कार सांगतो ऐका. Bye.
वा शंकर, हीच आपली मुलगी पसंत झाली का? मला मुलगी पसंत आहे सदुनंद. बापरे, चाय पिल्याबरोबर ओळख लागली. चाय सारखी गोड वाटली. हो का? सावकार, आपले नाव काय? माझे नाव हिम्मतराव आहे. नमस्कार पाहुणे. नमस्कार. जास्त कचरा नाही करायचा. चंद्रकांत, हेच आपले नवरदेव मुलगा आहे. काय हो? आपल्याला जमीन जुमला किती आहे? मला जमीन 10 एकर आहे. आणि आई वडिलांना मी एकटाच आहे. माझे आई वडील मी लहान असताना स्वर्गवासी झाले. तेव्हापासून मी एकटेच राहते. ठीक आहे. तुम्हाला मुलगी पसंत आहे ना? होय, मला मुलगी पसंत आहे. पण हुंडा पण हुंडा किती देणार ते बोला. 40,000 रुपये देणार. ठीक आहे, सोय की झाली समजा. लग्न कधी काढायचे ते सांगा. हिम्मतराव, लग्न आता होणार नाही. आता गुढीपाडवा आहे ना, नाही तर हे शिमगा संपल्यावर करू. ठीक आहे, गुढीपाडव्यानंतर लग्न काढणार. मी निघतो. नमस्कार. नमस्कार. सदू, मुलाचे घर सुद्धा ठीक आहे ना? मालकीन बाई, घर आपल्या घरासारखेच आहे. 2 मजलीचं घर आहे मालकाचा. शंका आहे का नाही? चकाचक. का काचच लावला का लावला का बर्फ लावला? वा, माझ्या लताला रूपवान नवरदेव मिळाला. माझी लता भाग्यवान आहे. आई, जसे नशिबात असेल तसे भोगावे लागतं. लता, आईची काळजी करू नकोस. मी जिवंत असेपर्यंत बाईसाहेबाला धोका नाही. नवरदेव पाहायला आला. नमस्कार मंडळी. लता, पाहुण्याला चाय जास्त वगैरे आण ना. स्वतःच बिहार बसा. सदू, बोला, आपण कुठचे? तुमचे नाव काय? माझे नाव संभाजीराव आहे. माझे गाव संबलपूर आहे. हा. तुमच्या येण्याचे कारण काय? नवरदेव मुलगा तुमच्याकडे आहे म्हणून माहिती झाला आहे. काही सांगत बसू आता. काय म्हणता? प्रत्यक्ष सांगत होत होते. खरेदी वाटप करायचं.
या वर्षी लग्न करायचे आहे. तुम्हाला मुलगा पसंत आहे ना? होय, मला मुलगा पसंत आहे. होय, मला पसंत आहे. जसं मी तुमच्याकडे आलो तसे तुम्ही आमच्या घरी या. सदू भाऊ, चंद्रकांतला घेऊन मुलगी पसंत करून या. ठीक आहे बाईसाहेब, मी चंद्रकांतला पकडून जातो आता नवरी पाहासाठी. शब्द आला ना मुलगी पाहणे नवरी पाहणे. ठीक आहे काका. मग काय? आता कावर जाऊन काय सायकलवर. त्याला तुम्ही म्हणा, त्याला तुम्ही म्हणा. आता इकडे इथून गेले तिकडे इथून आले का? वाचून माझ्या पती देवा वाचून, माझ्या पती देवा वाचून, माझ्या पती देवा वाचून, माझ्या पती देवा वाचून, पती देवा वाचून, माझ्या पती देवा वाचून, माझ्या पती देवा
जसे माझ्या कर्मात असेल ते झाले. आता आपण घराची कामे केलं पाहिजे. इथे आहे का काही? नाही भाऊ. घरचन भाऊ गेला का? का तेव्हा? कुठे होता? होती. गेला वाटतं. म्हणून आम्हाला का विचारा नाही. म्हणून आम्हाला मेलेन. आहे का नाही? पोरी तारा काय तरी मला नाही. इकडे ये. इकडे. होते थोडा कसं काय बाबा? तारा पाहुणे आले आहेत का? पाय धुवायला पाणी दे. ठीक आहे बाबा. इकडून काम करतो बाबा. जा पाहुणे पाय धुवा. तुझी नाही देऊ बाबा आता. आता झाल्यासाठी त्यांना नाही देते. सदू हीच माझी तुझी मुलगी. बोलणार नाही जाईल. याच आहे. आई वाढली तेव्हापासून घरची कामे हीच सांभाळते. काय छोटे मालक मुलगी पसंत आहे का? मुलगी तर मस्त सुंदर दिसत आहे. चौकस. काका आपल्याला पसंत आहे ना? हो मला मस्त बाकीला दिसत आहे. पसंत आली. आता मालकाने आणि असल म्हणून हसत आहे. मला ही मुलगी पसंत आहे. सदूजी कसं काय म्हणता बद्दल? संभाजीराव मुलगी आम्हाला पसंत आहे. आता सोयीची झाली समजा ना. हे बघा सदूजी मी गरीब माणूस आहे. मी हुंडा वगैरे काही देणार नाही. फक्त 5 ग्रॅमची अंगठी देणार. हो आम्हाला हुंडा नको. काय सदूजी आता लग्न तिथी ठरवून घ्या. काय लग्न गुढीपाडवा संपला की ठरवून घेऊ. एक गट आहे. काय अट कशाची सांगा. गट म्हणजे नवरी आमच्या इथे आणावे लागणार. ओहो मी नवरी आणण्यास तयार आहे. ठीक आहे. बरं संभाजीराव बरं आता मी निघतो. ठीक आहे जावई नमस्कार. पोरी तू खरोखर नशीबवान आहेस. तुला चांगला घराणा मिळाला. बाबा जसे नशिबात असतील तसे चुकत नाही. माझा विचार तू करू नकोस. तुझ्या जीवनाचा तू विचार कर. तू सुखी राहा यातच माझं समाधान आहे. चल आता आपण लग्नाची तयारी करू. लागा कामाला. चला चला बाबा. हा झुणका चांगला जोरदार आणि मोठा आहे. हा उंच मोठा आहे. आला
सिद्धू सिद्धू का हो बंधारेच सख्या या बंधारेच सासूबाई बाकूबाई लग्न लावायला या ना का लवकर हळदीचा दांडू मला सांग लवकर या, लवकर तांदूळ टाकायचे आहेत लवकर या नाही तर पाणी बी आला तर केली बाया टिकलात लवकर मग भात भाजी कोण खाईल मी एकटाच खाऊ एवढा होता डोसा लाडू नाही खा मोठे आंबट लागते किती वेळ लावतात का लग्नाला का घरातून निघतच नसते बोलवता तर येतच नाही अजिबात नवरी नवरदेव लग्न मंडपात येत आहेत तरी सर्व समस्त गावकरी मंडळींना अशी विनंती आहे की लवकरात लवकर लग्नासाठी लग्न मंडपी येण्याची कृपा करावी मग म्हणायचं नाही माझ्या लग्न नाही भेटला म्हणून असं लवकर वरात चालली पायी पायी वरात चालली पायी पायी मंडळी वाले कळी देवाला लगन घडी पनवरा शुभमंगलम सावधान जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका याला मोठी गडबड होती लग्नात काय काका काका मस्त गडबड केले याला जेवायचा होता ना पहिला म्हणून लवकर खायचा होता वरण भात आलू आला बस आता लग्न झालेलं आहे आमची तयारी लवकर करून द्या आता आम्ही निघतो हो का लवकर करून द्या तर लवकरच जा रे बाबा लवकर काम आहे तिकडे मस्त खात नको रे आता इकडे चाललं जा लवकर जा मुली आपल्या सासरी जा जा ग जा मुली तू आजा
त्याचा तरी सुखाचा संसार आई, दादा, आज मी तुम्हाला सोडून माझ्या सासरी जाते. आईकडे लक्ष असू दे सांगू काका. जसे आजपर्यंत या घराचा संसार चालवला तसा समोर चाला. ताई, तू काळजी करू नकोस ग. हा सगळं जिवंत असेपर्यंत बाई साहेबांना धोका नाही. लता ही घे कपड्याची बॅग. आई जाते तुला सोडून. आई जाते तुला सोडून. नका करू करू. आई जाते तुला सोडून. नका करू करू किमान. आई जाते तुला सोडून. नका करू करू किमान. तुला सोडून. नका करू करू किमान. आई जाते तुला सोडून. नका करू करू किमान. आई जाते तुला सोडून. नका करू करू किमान. आई जाते तुला सोडून. नका करू करू किमान. आठवण बाबाची. नका करू 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 आठवण बाबाची. आशा कर माझ्या बंधूची. नका करू आठवण बाबाची. आशा कर माझ्या बंधूची. नका करू आठवण बाबाची. आशा कर माझ्या बंधूची. ताई, जा रडू नकोस. मी 4-8 दिवसांनी तुला भेट देईन. चिंता करू नकोस. ठीक आहे दादा. आई, सतू काका मी जाते. ठीक आहे ताई. आता लवकरच ये. जाऊ नको. काय मंडळी, निघतो आम्ही. नमस्कार. नमस्कार. बॅग मला धरायला लागते खरं. आता नवरी झाली. आम्ही नवरी झालो. पोरगी झालो आणि पोरगी आणलो तर आम्हालाच बॅग धरा पडते.
टाइमपास काय लिहा टाइमपास. मामाजी आपण काळजी करू नका. तारा पोरी माझी आहे. तारा
म्हणजे याचा अर्थ आपल्या संसाराचा वाटोळा झाला म्हणायचा. होय लता, माझे आई वडील मी लहान असताना स्वर्गवासी झाले. तेव्हा माझी सगळी इस्टेट चोरा पोराला झाली. तुम्ही माझ्या भावाबंधाला खोटं नाटं सांगून फसविले. मी एका साहेबाची पोर मला या चिंद्राच्या पत्रात बांधून दिले. मला दिले शामकार म्हणून, शामकार म्हणून. रडून काय करणार? बाबा रडून काय करणार? जसे नशिबात असेल जसे नशिबात असेल तसे भोगावे लागते. तसे भोगावे लागते. फसवीचे अक्षरे अगे सटवीचे अक्षरे आणि ब्रह्मदेवाची गाठ आणि ब्रह्मदेवाची गाठ तेव्हा सुटायची नाही. तेव्हा सुटायची नाही. का सुटायची का नाही? सुटायची नाही? तुम्ही ठोकावून घर घेतले. तुम्ही ठकवून माझ्या भावाचं घर घेतले. अगं मी का ठकविले? अगं मी काय ठकविले? तुझा बाप मोठा साहेब, तुझा बाप मोठा साहेब मोठा श्रीमंत आहे. आणि मोठा श्रीमंत आहे म्हणून मी त्याच्या श्रीमंतीला मुदत बसू काय? मी त्यांच्या श्रीमंतीला मोदक कसू काय? माझ्या बापाचे नाव घेऊन माझ्या बापाचे नाव घेऊ नका. अगं अगं तू काय करणार? तू काय करणार? तुला माझ्या घरी राहायचे असेल तर तुला माझ्या घरी राहायचे असेल तर माहेरी चालती हो. राहायचे असेल तर राहा, नाही तर चालते हो. काय म्हणाले? काय म्हणाले? माहेरी जा. माहेरी जा. कशी जाणार मी? कशी जाणार आहे माहेरी? मी इमानदार आहे. मी इमानदार साहेबाच्या कुणाला डाग लावू? तुमच्या बरोबर लग्न केले तुमच्या सोबत लग्न केले तर माहेरी पडून जायला. तर माहेरी पडून जायला नाही. अगं अगं मग तुला एवढी हिंमत मग तुला एवढी हिंमत असताना असताना गीतांनी कशाला बदबद करते? गीताने कशाला वाटपट करते? जा लवकर स्वयंपाक तयार कर. जा लवकर स्वयंपाक तयार कर. मला मजुरीला जायचे आहे. मला मजुरीला जायचे आहे. ठीक आहे, ठीक आहे ना, मी लवकर स्वयंपाक करते. मी लवकर स्वयंपाक करते. लताचे म्हणणे अगदी बरोबर आहे. लताचे म्हणणे अगदी बरोबर आहे. ती एका श्रीमंत घराण्यातली ती एका श्रीमंत घराण्यातली पोर. पोर ती या चिंधेच्या पदरात पडली. ती या चिंध्याच्या पदरात पडली. तिला आपण सुखातच ठेवले पाहिजे. तिला आपण